नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती आज म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी कशा स्वरूपाचा पेपर होता याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, 26 ऑगस्ट 2024 रोजीचा पेपर पहा। मराठीमध्ये उतारा विचारला जात आहे। यामध्ये जवळपास 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत। त्याच्यानंतर वाक्य रूपांतरावर 3 ते 4 प्रश्न विचारले जात आहेत। जसे की मित्रांनो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य करा, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करा, यावर 3 ते 4 क्वेश्चन विचारले जात आहेत। त्याच्यानंतर समानार्थी आणि विरुद्धार्थी यावर आधारित जवळपास 3 ते 4 क्वेश्चन समानार्थी आणि विरुद्धार्थीवर विचारले जात आहेत। त्याच्यानंतर शुद्ध शब्दावर आधारित सुद्धा 2 ते 3 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला वाक्य दिलं जात आहे, वाक्यामध्ये एक शब्द दिला जात आहे की जो या ठिकाणी करेक्शन आहे किंवा नाही। तुम्हाला करेक्शन जर नसेल तर या ठिकाणी नन ऑफ दिस म्हणजे सर्व करेक्ट म्हणून उत्तर या ठिकाणी चूज करायचं आहे। आणि जर चूक जर असेल तर या ठिकाणी हे जे काही शब्द अंडरलाईन किंवा बोल्डमध्ये केलेला जो काही शब्द आहे तर हा शब्द शुद्ध कसा असेल हे तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे। त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द विचारला जात आहे, जसे की देशासाठी प्राणाची आहुती देणारा म्हणजे हुतात्मा, अशा स्वरूपाचे म्हणजे समूहदर्शक शब्दसुद्धा तुम्हाला विचारले जात आहेत। त्याच्यानंतर व्याकरणिकदृष्ट्या शुद्ध अशुद्ध शब्दसुद्धा तुम्हाला विचारले जात आहेत, म्हणजे एक सेंटेन्स दिलं जात आहे, त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द कोणता हे ओळखण्यासाठी सांगितलं जात आहे। आता इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर इंग्लिशमध्ये एक पॅसेज विचारला जात आहे। पॅसेज खूप मोठा विचारला जात आहे मित्रांनो, पॅसेज वाचण्यासाठी खूप वेळ जाऊ शकतो आणि त्यावर आधारित जवळपास 5 क्वेश्चन तुम्हाला पॅसेजवर विचारले जात आहेत। करेक्ट स्पेलिंगवर जवळपास 2 ते 3 क्वेश्चन विचारले जात आहेत। सेंटेन्स दिलं जातं, त्यामध्ये कोणती स्पेलिंग करेक्ट आहे हे तुम्हाला या ठिकाणी ओळखायचं आहे। त्याच्यानंतर सिनोनिम्स आणि अँटोनिम्सवर आधारित जवळपास 3 ते 4 क्वेश्चन विचारले जात आहेत। ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सवर आधारित 3 ते 4 क्वेश्चन विचारले जात आहेत। आणि रिप्लेस म्हणजे एखादा शब्द दिला जात आहे, तो शब्द वाक्यामध्ये दिला जातो आणि तो वाक्यामध्ये बोल्ड केला जातो, म्हणजे या ठिकाणी अंडरलाईन केली जाते आणि अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या ठिकाणी दुसरा कुठला शब्द त्यासारखाचे हे सुद्धा विचारलं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलं जात आहे। त्याच्यानंतर पाहूयात आता जी मध्ये जर पाहिलं तर समाज सुधारकावर आधारित एक प्रश्न विचारला जात आहे। आता या ठिकाणी सावित्रीबाई फुले याच्यावर आधारित एक प्रश्न विचारलेला होता की सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरी केली जाते, अशा स्वरूपाचा प्रश्न होता एक। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील किल्ले विचारले जात आहे, सह्याद्री पर्वतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा किल्ला कुठला, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जात आहे। नागपूर जिल्ह्यासंदर्भामध्ये जवळपास 5 ते 7 क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत नागपूर जिल्ह्यासंदर्भामध्ये, म्हणजे नागपूर संदर्भामध्ये जो काही इतिहास आहे नागपूरचा याच्यावर आधारित 3 ते 4 क्वेश्चन जवळपास मित्रांनो 6 ते 7 क्वेश्चन विचारले जात आहेत। नद्या त्यावर आधारित धरणं म्हणजे सध्या आतापर्यंत नदी तिच्या उपनद्या विचारलेल्या नाहीत, परंतु सध्या या ठिकाणी नदीचे जलाशय आणि या ठिकाणी जी काही नदी आहे ह्या नदीवर असलेलं धरण विचारलं जात आहे। त्याच्यानंतर करंट अफेअरमध्ये जर पाहिलं तर 8 ते 12 क्वेश्चन करंट अफेअरवर विचारले जात आहेत मित्रांनो। करंट अफेअर यामध्ये जास्तीत जास्त चांगलं करून जा। ऑलिम्पिकवर आधारित मित्रांनो एकही प्रश्न विचारला जात नाही, त्याच्यानंतर क्रीडा आधारित एकही प्रश्न विचारला जात नाही, जे की मित्रांनो तुम्हाला करंट अफेअर जे विचारलं जाते पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय करार संदर्भामध्ये किंवा एखाद्या म्हणजे पर्यावरणासंदर्भामध्ये किंवा एखाद्या जसे की 2 कंपन्या असतील, या 2 कंपन्यांमध्ये झालेले करार त्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाते। एखादी समिती, त्या समितीचा अध्यक्ष यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाते, म्हणजे प्रश्नाची काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे। म्हणजे मित्रांनो प्रश्नाची काठिण्य पातळी खूप जास्त या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल, कारण की आरोग्यसेवकच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आरोग्यसेवकमध्ये जशा स्वरूपाची मराठी विचारली जात होते, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकसाठी ज्या स्वरूपामध्ये जीके विचारलं जात होतं जीके, त्याच्यानंतर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकला ज्याप्रमाणे गणित आणि बुद्धिमत्ता विचारली जात होती, तर याची तुलना जर केली तर मित्रांनो या ठिकाणी खूप काही काठिण्य पातळी जर पाहिली तर जवळपास मित्रांनो या पेपरच्या तुलनेमध्ये 30 ते 40% काठिण्य पातळी या ठिकाणी जास्त आहे। क्लास 4 असून सुद्धा काठिण्य पातळी मात्र या ठिकाणी जास्त आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर पहा आता मॅथ आणि रिजनिंगमध्ये पाहूयात आपण, मॅथ आणि रिजनिंगमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न होते। तर पहा मॅथ आणि रिजनिंगमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो पझल विचारली जाते, पझलवर जवळपास 3 ते 4 क्वेश्चन विचारले जात आहेत। त्याच्यानंतर अल्फान्यूमरिक सिरीज विचारली जाते, म्हणजे एक शब्द दिला जातो आणि या शब्दामध्ये डावीकडून आणि उजवीकडून दोन्ही स्वरूपामध्ये त्या शब्दाच्या मांडणीनुसार ABCD नुसार त्याचा क्रम बदलणार नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत।
त्याच्यानंतर इनइक्वालिटीवर आधारित जवळपास 4 ते 5 क्वेश्चन विचारले जात आहेत, म्हणजे ग्रेटर दॅन, लेस दॅन यावर आधारित 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जात आहेत. त्याच्यानंतर भूमितीवर आधारित सुद्धा एक प्रश्न आपल्याला विचारला जात आहे. पहा, भूमितीवर आधारित सुद्धा एक प्रश्न विचारला जात आहे. पाण्याची टाकी व नळ या संदर्भामध्ये जवळपास एक प्रश्न विचारला जात आहे. काळकाम वेग आधारित एक प्रश्न विचारला जात आहे. रेल्वेवर आधारित सुद्धा एक प्रश्न तुम्हाला विचारला जात आहे. त्याच्यानंतर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये प्रश्न विचारले जात आहेत. तर अशा स्वरूपामध्ये हा संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिले. जर मित्रांनो पेपर GK मध्ये जर पाहिला आणि इंग्लिश व तसेच मित्रांनो मराठीसुद्धा या ठिकाणी 1 व 2 बराबर, 2 व 3 बराबर म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दामध्ये जोड्या दिल्या जात आहेत. आणि या जोड्यामध्ये मग पहिली जोडी बराबर, दुसरी जोडी बराबर, तिसरी जोडी बराबर, केवळ एक जोडी बराबर, केवळ 2 जोडी बराबर, सर्व जोड्या बराबर, म्हणजे मित्रांनो जवळपास 25 क्वेश्चनपैकी मराठीच्या जवळपास 25 क्वेश्चनपैकी. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये प्रश्नाची काठीण्य पातळी थोडीशी जास्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा. तुमचासुद्धा जर पेपर असेल तर तुमचासुद्धा पेपर कशा स्वरूपामध्ये होता किंवा जर तुम्हाला प्रश्न जर आठवत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.